पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल अमोल जगन्नाथ मंडले याचा रेटरे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आला सत्कार. महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या परीक्षेत पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्यानंतर अमोल जगन्नाथ मंडले यांचा रेटरे खुर्द ग्रामस्थांच्या वतीने व ग्रामपंचायत यांच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला आहे. जिद्द, चिकाटी, खडतर परिश्रम याच्या जोरावर अमोल जगन्नाथ मंडले यानं हे यश संपादन केलं आहे. त्या यशाबद्दल गावकऱ्यांना त्याचा अभिमान आहेच. तसेच गावच्या नावलौकिकात देखील अमोल मंडले यांनी आता भर घातली आहे. याबद्दल ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या वतीने त्यांचा आज सत्कार करण्यात आला आहे. यावेळी रेटरे खुर्द गावच्या ग्रामपंचायत सरपंच सुनीता बापूसाहेब साळुंके, उपसरपंच पैलवान उमेश बाबूराव मोहिते, सदस्य मनोज वसंत लोखंडे, संजय संपत जाधव, अरविंद राजाराम कारंडे, सेवानिवृत्त पोलीस अधिकारी राजकुमार कारंडे साहेब, महेश पाटील तसेच सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य यांची यावेळी उपस्थिती होती. या सत्काराबद्दल अमोल मंडले यांनी गावकऱ्यांचे तसेच ग्रामपंचायतीचे आभार मानलेत. नमस्कार. आज आपल्या गावचे सुपुत्र श्री अमोल जगन्नाथ मंडले यांची PSI पदी निवड झाल्याबद्दल मी त्यांना सर्व ग्रामस्थांच्या वतीने व रेटरे खुर्द ग्रामपंचायतच्या वतीने त्यांना अभिनंदन करते व पुढील वाटचालीस मी त्यांना शुभेच्छा देते. आज आपल्या गावचे सुपुत्र अमोल जगन्नाथ मंडले यांची PSI पदी निवड झाली. त्यांच्या आज आपल्या ग्रामपंचायततर्फे सत्कार करण्यात आला. अतिशय कठीण परिस्थितीने ही निवड केली. ह्याच्यातून तिची पूर्ण किंवा असा सत्कार आमच्या गावातर्फे आम्ही मोठा घेऊ. आणखी ती त्याचं यश असं उज्ज्वल हो एवढी त्याला शुभेच्छा देऊ. परीक्षा घेण्यात आलेली त्यात अमोल जगन्नाथ मंडले यांना PSI पदासाठी निवड झाली. त्याबद्दल आम्ही ग्रामपंचायतीच्या वतीने ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करून अभिनंदन करतो. नमस्कार. कृष्णा काठावर वसलेलं रेटरे खुर्द या गावामध्ये या गावानं अनेक रत्न जन्माला दिली आहे. असंच एक रत्न आपल्यासमोर आहे, ते म्हणजे अमोल मंडले, ज्यानं जिद्द, चिकाटी आणि प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जी परीक्षा घेतली होती, या परीक्षेत तो उत्तीर्ण झाला आहे आणि सध्या तो एक पोलीस अधिकारी म्हणून महाराष्ट्र पोलीस दलात आपल्याला दिसणार आहे. हा मान त्याचा नाही तर संपूर्ण गावचा मान आहे. कारण त्यांच्या वडिलांनं काबाड कष्ट घेतलं, त्याच्या आईनं काबाड कष्ट घेतलं आणि या काबाड कष्टातून हे रत्न जन्माला आले. रेटरे खुर्दमध्ये अनेक रत्न जन्माला आलेत. अनेक जणांनी विविध क्षेत्रात आपला नावलौकिक केला आहे आणि आपल्या गावची एक वेगळी ओळख करून दिली आहे. जात, पात, धर्म याच्या पलीकडे एक नातं असतं आणि ते म्हणजे माणुसकीचं. हेच माणुसकीचं नातं जोपासायचं काम या मंडले परिवाराने केलंय आणि आज त्याच्या घरातला हा अमोल हा पोलीस उपनिरीक्षक झालाय, पोलीस अधिकारी झालाय. आमच्यासारख्या रेटरे खुर्द गावातल्या रहिवाशाला खूप अभिमान वाटतं. जागृत देवस्थान ज्योतिर्लिंग देवास मी वंदन करतो. अमोलच्या हातून एक समाजसेवा घडावी. पोलीस म्हटल्यानंतर लोकांच्याकडून खूप अपेक्षा असतात. अनेक आपले प्रश्न घेऊन ते पोलीस ठाण्यात जातात. त्यावेळेला त्यांना योग्य वागणूक, योग्य सन्मान, आपल्या परिस्थितीत भान आणि जाण हे ठेवून अमोल काम करावं. असं काम करावं की हा पोलीस अधिकारी कोणत्या गावचा आहे, किती मोठं त्याचं काम आहे. जसं या छोट्याशा ग्रामपंचायतीने त्याचा सत्कार केला तर भविष्यात त्याचा सत्कार मंत्री, राष्ट्रपती आणि केंद्रात देखील त्याच्या चांगल्या कामानं त्याचा सत्कार व्हावा अशी आमची गावकऱ्यांची इच्छा आहे. अमोल, पूर्ण गाव तुझ्या पाठीशी आहे. तू चांगलं काम कर. कारण आयुष्यामध्ये हिरे असतात, ते जमिनीवरती मिळत नाहीत. हिरे शोधण्यासाठी जमीन खोदावी लागते. जमिनीच्या खाली हिरे सापडतात. कारण सूर्य उगवताना कधी दंगा करत नाहीये, तो शांत उगवतो, शांत मावळतो. नदी वाहते, शांत वाहते, ते कधी दंगा वगैरे करत नाही. तू आयुष्यामध्ये तेच केलं. इतर मुलं काय करतात, इतर तरुण काय करतात ही बघितलं नाही. तू तुझं ध्येय केलंस. तुला माशाचा एक डोळा टिपायचा होता, तो टिपलायस आणि आज तू यश संपादन केलंय. तुझ्या घराला अभिमान आहेच. आता तुला अमोल, एक दुर्लक्षित आलेला अमोलला सगळे ओळखतील. कारण जेव्हा अंधार असतो तेव्हा त्या अंधारात कोणी आपल्याजवळ नसतं. जेव्हा प्रकाश मिळतो त्या घराला, तेव्हा त्या घराला असंख्य लोक धावतात. अनेक लाल दिव्याच्या गावात गाड्या धावतात. कारण त्या घरातून
एक प्रकाशाचा दिवा आलेला असतो आणि ते म्हणजे अमोल. अमोल, तू खूप चांगलं काम कर. ज्या ज्या ठिकाणी तुला गरज लागेल पूर्ण गाव तुझ्या सोबत असेल, आम्ही तुझ्या सोबत असू. खूप काम कर, खूप नाव कमव, खूप मोठा हो. ग्रामपंचायतीने सत्कार केलाय, सरपंच सदस्य सगळ्यांनी आले. मला मनोजचा फोन आला, अरे अमोलचा सत्कार करायचा आहे. माझं मन भरावून गेलं. अरे आज आपल्या गावचा हा पोरगा आहे, त्याच्या पाठीवर जर शाबाशी थाप टाकली तर त्याला एक उभारी मिळते. माईची शाल टाकली त्याला उभारी मिळते. जशी आई आपल्या बाळाला जवळ घेते अशी कवटाळते आणि एक आशीर्वाद त्याला खूप देते. आईची इच्छा असते माझं बाळ खूप मोठं नाव कमावं. कारण या जगात 3 गोष्टी महत्त्वाच्या असतात. आई मुलाला बोलायला शिकवते, बाबा चालायला शिकवतात आणि गुरु त्याला ज्ञान देतो. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी उराशी बाळगून ह्यानं आता उंच भरायला घेतल्यात. म्हणतात घार उरते आकाशी, नजर त्याची पिल्लापाशी. तसं तो नेहमी चांगल्या सुशिक्षित कुचलेल्या दबलेल्या अशा लोकांना न्याय देण्याचं काम कर. तुझ्या हातून चांगली सेवा कर, आपल्या गावचा नावलौकिक कर. तुला खूप शुभेच्छा. ग्रामपंचायतीने वेळा दिवस काढून तुझा सत्कार केला, आम्हाला बोलवलं. इथून पुढच्या काळात सुद्धा पूर्ण गाव तुझ्या सोबत असेल, पूर्ण सगळे असेल. चांगलं काम कर, नाव कमव. खूप धन्यवाद. खूप मन भरून आलं, खूप समाधान, खूप प्रसन्नता. नमस्कार. प्रथम व्यासपीठावर उपस्थित रेट्रे खुर्द गावच्या प्रथम नागरिक माननीय सुनीता सावंगी मॅडम, त्याचबरोबर डेप्युटी सरपंच उमेश काका, सदस्य, इतर सदस्य मनोज दादा असतील किंवा असलमबाई असतील, अरुण काका असतील, डॉक्टर आहेत आणि बाकीचे आमचे नेहमी भेटणारे सर्व सदस्य आहेत, नाना आहेत. सर्वांचा मी आभारी आहे की जे यश मिळालं त्याचा कोणीतरी नाही का त्याची जाणीव ठेवली. आणि आतापर्यंत ग्रामपंचायतीनं ज्यावेळेला 2016 साली पोलीस कॉन्स्टेबल पदी निवड झाली त्यावेळेला सर्वप्रथम ग्रामपंचायतीनं सत्कार ठेवलेला वरच्या हॉलमध्ये. आणि त्याला खूप आनंद वाटला की बाबा मला म्हणजे स्वतःला वाटत नव्हतं की एवढं काही असं जास्त मोठं काही केलं. कारण ते एक वर्दीत हे म्हणा की आकर्षण असतं किंवा काही एक आपल्या गावचा कोणतरी खात्यात गेलाय याचा माझ्यापेक्षा जास्त इतरांना आनंद होता. आणि त्यावेळेला एक शब्द दिला होता की असाच अजून एक सत्काराची संधी मी नक्की तुम्हाला दिली. आणि माझं टार्गेट तेच होतं की किमान आत्ता पहिल्यांदा खात्यात शिरू, त्यानंतर डिपार्टमेंटल परीक्षा असेल किंवा डायरेक्ट असेल. डायरेक्टला 2 वेळा हुकलो, थोडक्यात लावून जेवण पोस्ट केली. ह्यावेळेला मात्र आता 3 वर्ष झालं पुढे लक्ष नव्हतं आणि कोणाला सांगितलं पण नव्हतं की बाबा करतोय किंवा काय. आणि अचानक आता यात्रेला आलेलो त्यावेळेला भेटलेले लोक आहेत, बरेच डॉक्टर भेटलेले रानात वगैरे जाताना. फक्त काय नव्हतं, ग्राउंडचं तारीख आली नव्हती आणि सत्संगचा कार्यक्रम होता सुतार मेटावरती. त्यानंतर तारीख आली आणि आता 28 तारखेला ग्राउंड झालं. ग्राउंड मुंबईला झालं आणि लगेच 30 तारखेला मेरिट लिस्ट पडली. मेरिट लिस्ट पडली त्या दिवशी दादाचा फोन आला काय आलं बाबा कधी पडली. आणि काल गावात आलो, मॅडम होत्या सत्काराला, इतर सदस्य होते, सोसायटीचे वगैरे होते, सर्वांनी सत्कार केला. आणि यातूनच मला पुढील कार्य जे काही मी काम करणार आहे त्यासाठी प्रेरणा मिळत राहील. आणि सर्वांचा या सत्काराबद्दल ग्रामपंचायत तसेच सर्व सदस्य आणि सर्व ग्रामस्थ यांचा मी वैयक्तिक स्वतः तसेच माझं कुटुंब यांच्या वतीनं सर्वांचा आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. नमस्कार. आज आपण अमोल मंडले यांचा जो सत्कार पंचायतीतर्फे ठेवला होता तो सत्कार आपण सर्वांनी मिळून ग्रामस्थांना मिळून केला त्याबद्दल मी सर्वांचा आभार आहे.